सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या विविध कर्ज मर्यादेमध्ये वाढ, चेअरमन सौ रुपाली गुरव यांनी दिली माहिती। सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे शिक्षण सेवकासाठी कर्ज योजना सुरू केल्याची माहिती बँकेच्या चेअरमन सौ रुपाली गुरव यांनी दिली। तसेच विविध कर्जाच्या मर्यादेत वाढ करण्यात आली आहे, त्यामुळे सभासदांना त्याचा लाभ मिळेल असे त्यांनी सांगितले। प्राथमिक शिक्षक बँकेने शिक्षण सेवकासाठी दीर्घ मुदतीचे कर्ज योजना सुरू केली आहे। यापूर्वी शिक्षण सेवकांना 3 लाखापर्यंत कर्ज देण्यात येत होते, ते आता 10 लाखापर्यंत वाढवण्यात आले आहे। शिवाय कर्ज फेडीची मुदत 15 वर्षापर्यंत वाढवण्यात आलेली आहे। तसेच जामीनकी 2ची कर्ज मर्यादा 16 लाखावरून 20 लाखापर्यंत वाढवली असून याचा फायदा 100% शिक्षकांना मिळेल। त्यानंतर दोन्ही कर्जासाठी 9.5% व्याजदर असल्याचे त्यांनी सांगितले। सभासद फेस्टिवल कर्ज 1 लाखावरून 3 लाख तर जामीनकी 1ची मर्यादा 30 लाखावरून 35 लाख रुपये करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी शिक्षक संघाचे नेते धैर्यशील पाटील, मुस्ताक पटेल, अविनाश गुरव, संचालक अमोल माने, अमोल शिंदे, राहुल पाटणे, अशोक घागरे, संजय महिंद, नितीन चव्हाण, मिलन नागणे, कृष्णा पोळ, सचिन खरमाटे, बाळासाहेब कटारे, सुशांत गरदडे, गुलाबराव सावंत यांच्यासह शिक्षक बँकेचे अनेक संचालक व नेते यावेळी खास करून उपस्थित होते। Press the bell icon on the video and never miss another update.